तर मस्त मेथीची भाजी आणलेली होती, छानशी अशी मेथीची भाजी. आणि मेथीची भाजी ना खूप महाग. आता मेथीची भाजी आणलेली होती, मेथीची भाजी खूप महाग झालेली, 20 रुपये पावशेर होती. पण हिवाळ्याची ना खूप छान असते मेथीची भाजी खाणं, चांगलं असतं शरीराकरता. म्हटलं चला मेथीची भाजी आणलेली होती, तर आता मस्त मेथीच्या भाजी बघू. आता पराठे करायचे का भाकरी करायच्या का भाजी करायची ते चालू आहे विचार. तर आता काय करते बघते आता. तर मस्त मेथीची भाजी निवडून घेते. मेथीची भाजी 2 वेळेस धुवून घेतली. आता आपल्याला मस्त मेथीचे पराठे करून घ्यायचे. तर लसूण निवडून घेतलेले. आता मग फक्त पिठं वगैरे काढते आणि आपले मस्त मेथीचे पराठे करायला घेते. बघला मस्त आपल्या गरम गरम आता मेथीचे पराठे होत आहे. आणि मस्त मुलांना लगेच खायचं वर म्हटलं चला गरम गरम आवरा, ज्याला ज्याला खायचं असेल ना त्याने पटापट घ्या. तर त्याच्या पप्पांना थोडा वेळ लागणार आहे, ते मी नंतर बसेन. पण मुलांना लगेच पटापट देऊन देते. कसं सकाळपासून मुलं पण जेवलेले असतात. तर मग आता पटापट काम आवरून घेतो. नंतर आम्हाला आहे ना कीर्तन ऐकायला जायचं आहे. आमच्या कॉलनीत आज कीर्तन आहे, तर खूप छान असं कीर्तन असतं. तर गेले तर दाखवणारच मी तुम्हाला. तर चला दशम्या करून घेते मी आता पटक्यात. चला तर कीर्तन ऐकायला चालली मी आता. तर येतोय ना आमच्या इकडे कीर्तनाचा आवाज. तर चला कीर्तनावरून आली मी. म्हटलं चला बराच उशीर झाला, आता 11:30 वाजून गेलेले आहेत. आणि एवढं भारी कीर्तन होतं ना ताईंनो, खूप छान होतं. आम्ही सगळेजण गेलो होतो, दादू ताऊ आणि तिचे पप्पा, आम्ही सगळेजण गेलो होतो. आम्हाला सगळ्यांना कीर्तन ऐकायचं खूप आवड आहे. आणि माझ्या पहिले मुलं जात होते, कारण की असेच संस्कार पाहिजे मुलांना. कीर्तनाची पण आवड पाहिजे, देवाच्या मंदिराची पण जायला आवड पाहिजे. आणि असे म्हणजे गेलं की 4 शब्द कानी पडतात, खूप भारी म्हणजे ऐकायला भारी वाटत होतं. आणि असे मुलांना संस्कार लागतात, तिथं चांगलं सांगतात कीर्तनामध्ये. आणि मुलांचं पण कसं जास्त करून मुलांना असं देवाचं कीर्तनाचं वेड लावलं ना तर खूप चांगलं असतं. ताईंनो तसंच करायचं. तर आम्ही ना कीर्तनाला गेलो, भारी वाटत होतं ऐकून. आणि म्हणजे एवढी कमी वयाची मुलगी होती सामनेरची, पण एवढं छान कीर्तन केलं ना, तर खूप छान केलं तिने. 5 वर्षात पहिलाच कीर्तन म्हणे माझं, पण एवढं भारी आहे ना. तर तुम्हाला ऐकायचं असेल तर माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये कीर्तन टाकते मी, ते तुम्ही ऐकू शकता. तर मोठा ब्लॉग पण बनवते मी आता, छोट्या ब्लॉगमध्ये काही टाकलेलं नाही जास्तचं. आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तर चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. तर लॉंग व्हिडिओ टाकवा का शॉर्ट?